श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिशा साक्षीभूतं भावात्रितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्य नेत्र स्वस्वदनम कंठाटोपीच माला दंड कमलंडूर कंठयकार रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहे माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासे साष्टांग नमन करुणे मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ते ब्रह्मसुता न मिळेली. जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणीय त्यांचा नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापनाकारणी युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जग उत्पत्तीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोखा त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गाव याचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आई ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी एकुनिया सुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधुरुंद ज्यांसी नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सतोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून नेतेही डोलविती मार तयांचे चरण नमिले. ईशचरणी जल्ले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करूने आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूने आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकांत्या त्या सर्व ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदनीतून पायी अमोल मुक्त फळे घेतली काही देवया मान शून्यानी अनुमान काही न करावा. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा. इतिसी स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैशीची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजापा मोदी याचे घरी पैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरीन दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयांचा केला की त्यांच सेवेक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांसी बैसोने दोहांवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी. स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दलीवनांतून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एशी हजार नगरे आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकारप्रती जीची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्थान सळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवून हैदराबादसी पातलो. येऊन या मंगल वेळात बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटापती येणे तेथून या जहाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल उत्त असे मुळापासून.
द्वादश वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह येतीवर्य. कंबरेवनी ठेवून कर दर्शन दिती तयांसी. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदी भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. इतिसी स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामींच्या ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती. पत पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकां चमत्कार दाविती. काही वर्षे करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करत आपा टोळ झाले भक्त. ते तिचे साकल्य वृत्त अल्पमती केवे वर्णू. सेवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानले. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वच्छने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्य असतो निश्चिती आले चोळप्पाच्या गृहापती. स्वामींशी जाणून ईश्वर माहिती चोळप्पा करी आदर. योग यगाधिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती सोपाई स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राधे गादीवरी. दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाच्या गृहापती आले कोणी एक येती. लोकां चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात नोपासी कला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले. वार्ता येसी येवकुने राव बोलायला कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आज वरे झाले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकलिकानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. रामुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जरली तई. सकल सभा आनंदली समस्ते पावले वंदिली. षोडोपचारी पूजिली स्वामी मूर्ती नुपराये. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. इतिसी स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाथा एकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येती. नृपराय दर्शन देती सच्चिनी राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्यांते. चोळप्पाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदितीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धनुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तृप्त झाले. माया माया पसरते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येते राज पूर्विती. दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदिक कुटील तयांस असते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसुनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवेला भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शिनेच्छु जनसंख्यातलं पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कुणी द्रव्य पुढे ठेविती कुणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी अनुनय दिती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षणेक तटस्थ होती वैरभाव विसरूने. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्त समर्थ संन्याशांपुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशांपुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नदकासी. सूर्य जाता असतासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नदक वर्ज्य असे. जे पातले करू चळला त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले येतीवर्य. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्वत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय घोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5.
श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परत्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे. धाव किती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरापती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारा राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसी. आपली जरी इच्छा येसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसे असो द्या. येसी कुणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्याचे सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांचे. अक्कलकोटीचे नृपती स्वामींचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसी नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिल्ली बहुसाधाने याचे धने तृप्त केले. स्वामींच्या पूजेपती नाना द्रव्य समर्पती. जने सेवेकरी संतुष्ट होती एशी करीती सर्वदा. एशी याने काही न झाले केले तुतुके व्यर्थ गेले. तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयांसी. मंग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोरपापती. त्याज लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मंग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हांते. द्रव्येने सर्व वशा चोळप्पाची लागली आशा. तयांचे अंतरी भरवसा जहांगीरीचा भौसाळ. चोळप्पाने कर जुळूनी विनंती करी मधुर वचन. कृपाळ होऊनी समर्थांनी बडोदा प्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बौद्धन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे एकूणे वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मंग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकुत भाईक भक्त पंचमध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिष्यहात अक्षर पंडित लिहिवित. तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे एकूणी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावच्या मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. याचा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यज्ञ करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले साप्ता असे ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊने बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतींसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी. मेहनत घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्न उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत याचे नाव. नृपकार्याचे धरून हवं आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मी.
पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील काल्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हारावळे आळाला, त्या कृत्य माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्तः. शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणुनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयसी, श्रवण करीती दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतनी देऊनी ठेवली, त्या समयी मुंबापुरी, विष्णुगृह ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, त्यांचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, भुवंशी शेवटी आणिले, रात्रंदिन नृपमंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती त्याने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी, पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी, ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निधार, येसे एकुणी सत्वर, येती राज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी, हातो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोकां बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्था फसला हो, पाहुणी तुमच्या अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती, नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पार्श्वे दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृच्छिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारू त्यांतून एक दंश अपना करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबोडूनी उठले लोकडी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नाशी, खदखदा स्वामी हासले, मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझी जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृच्छिकांसी, काय म्हणून भेलासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची, बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामींचरण, प्रेमाशून्य भरले नयन, कंठ झाला सद्गदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भैक भक्त. सप्तमध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रमा, अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार, राय बादधर, शंकरराव नामक, सालक्षांची जहांगीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तैसेच ब्राह्मण संतपरणे, बहुसाळ दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विटले संसार सौख्यासी, त्रासले अभव यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्रसी गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवास, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयांस सूक्ष्म दृष्टांत जाहला, अक्कलकोटी जावे तुआ, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी, तरी तेथे तिची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयांसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुआ,
हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरी चंद्रनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्नाने करुनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पावया समर्थ चरणी जाती येती त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमध्याय गोडहा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमध्याय हा श्रीरस्तु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने नित्योती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो येशप नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जेवती स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामींचरणी तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समत तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकुनी सेवेकरी शंकररावांसी म्हणती लीला करून येशी चुकविली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कपनी चढविली मग काही दिवस लोटत महाराजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपुंशी प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयांना ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देणं 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनी गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा एशिया एका स्थानी राहणार नाही कोणी एशी विनंती स्वामींचरणी कारभारी करताती सर्वानुमती तेथीची मठ बांधिला चुन्नी गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भविक भक्त नवमोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलं नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मने करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकार्य सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मत्ती पालटली तयांची जरी संसारी वर्तिती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल पंचपक्वारने स्वर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहुणी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दूड तर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी काम आंबांसी ऐसे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तिथे आले फिरत फिरत जिथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाय संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवरात्न करीती कामना चित्ती धनुनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा एकूण या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतीसी तीही चित्ती तोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून
शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निगुंत शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी, चिदंबरतया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजसी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ईशालीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जगा शंकर जगदुद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया ए समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरवणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त, ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, मंगती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मव्रती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यांचे जाणतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी अम्मांकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णले अल्पवृत्त, मुरगोडी बालप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे केला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रसुत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, येती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जाऊनी पैसावे हो अनुष्ठानी, श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार, निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले, स्थान पाहुणे आनंदले, नृस्य सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करुनी, जपध्यान आटपुनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. माध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी, अस्तदाता वासर्मणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन नम जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृहसुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचं होय त्रास, अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या रामसेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी येसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमची सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरुजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी, मागून या मधुकरी, जाऊन या संगमावरी झुळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्नी 3 येती मूर्ती, येऊन या दर्शन दिती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण, आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, वृक्षातळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आलेच त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालून उच्चिक एक निघाला. त्यांचे त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षकारणे. त्या दिवशी गामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुंतयांसी मार्गावरी जहाले. चरण चालून अक्कलकोटी दुसऱ्या दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृस्य सरस्वती येती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जहाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सता परिसृत. 11 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12.
श्री गणेशाय नमः करया जगदुद्धार हरवय भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूपे प्रगट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी दर्शनेच्या उटकट चिट्टी खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सदिग्ध पातले अजनुभाव स्वास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिली येऊन या भानावरती श्री चरणची सोडली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी शस्त्र ओठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले त्यांचे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून त्यांशी बाळप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असते नृप मंदिरात राजज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षष्टकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यन्य येता आदित्य जपनुष्ठान करावे करी जुळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चुळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जत त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संत स्वामींप्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासे यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तहांनी महादेवाची पूजा करुनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून संमत दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परिचिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एका चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवताच्या दर्शनासी जावई इच्छी बाळप्पा ऐसे एकूण या समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवताचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ नेली आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच देणी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उसी सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यांची तयंते एके समयसी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिग्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास देवा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा
परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तईपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थांसी बायती शब्द ताडिती. अक्कलकोटीसी समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जहाला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवेशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येता तो येत सुंदरबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तू आहे चोळप्पा जवळी. ऐसे एक त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर म्हणे देवाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयांसी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब तिथला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तरावितया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाची करी जो होता आजवडी तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावळी पडले होती सेनजवळी तयाची करुणिया जुळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. जुळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 वर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलेले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयांसी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्ट तडी ताडण करी बहुसाळ. ते एकुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथुनी. आता आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणते जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलेले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यांचे आसन दाखवावे. बाळप्पा येताच त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पानी देखिले. मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनिशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याचप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणाने कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकूम झाला सत्वरी बायसी दुरी करावे. परी राणी सभियोनी तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. याचे एकूण उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. सेवेची असेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हांसी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोप मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थांते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय घोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी, भक्ती धरुनी स्वामींचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घालावे शुद्धदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमी अर्पावी. धूपदीप नैवेद्य फळ तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अघरणा, परतपरा कैवल्य सदना, ब्रह्मानंद येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडीशा, वेदवंद्य जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन, तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू अनिल शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक पारादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय. जंगमाने स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदी मध्याग्र, कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी समून, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्रमुख निश्चिती, शिंदा ख्याती वर्धिता. डोड ठेविल्या चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षी दीनानाथा, दासांकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना, आणावी जे आपल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसून, ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भाऊ सागर, याचे पाववया पहिले तीर, तो नाम तरणे साचर, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना बदवत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मत सुख साधन, अज्ञान निमिर निरसून, ज्ञादा हृदय प्रकटोपै. शांती मने सदा वसो, वृथविमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने ओ हा सुगम, दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगीने यावे असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असुनी या संसारात, प्राचीन तव नामामृतात, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. येशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोषमय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ एसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अवरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता ती प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, जे असी भक्तीचा दंभ्य व्यर्थ, निष्फळ भक्ती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा एकोत भाविक भक्त, चतुर्दश अध्याय गोडहा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसे ज्याची चित्ती, सदा अरण्यांत वस्ती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती एच्या ज्याच्या वाटती चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते. त्यावेळी मंगळवेड्यांत बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयांची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर येतिराज. कंटकशया करून तिये वर केले शयन, येसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटूनी माथा ठेवी श्रींचरणी, मने कृपा कटाक्ष करुनी दासांकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तर तत्वता, कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनीय प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाच्या श्रीचरणी मन जडले तैपासून, राहू लागला निशिदिनी स्वामी सनिग्ध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकूनिया एशी वार्ता, करीत असे आकांता मने घर बुडाले. बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडिले संसारासी, वेळ काय लागले. परी बसप्पाचे चित्ती स्वामींचरणी आसक्त, जनापवाद न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर
तम दाटले चित्त जडले श्रींचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटी काही भीती स्वामींचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चौकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या येशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले घेऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर कामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झालं अंतकरणी माथा ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याची बोलती येतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारांभूत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भोरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सूत. ही कथा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इट्या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती एकिलिकानी. तेव्हा भाव धरुनी मनी निवस केला स्वामींटे. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफचा व्यापार करता त्यांत आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती नंती काय करावे. हे नुकसान भरावायसी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काय झाले. निघेल माझी दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त त्यांची याची करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपाई सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती येसी. नामे दिली ती वर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ समटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे ती वर्गाजवळ बोलाविले. तिघांची 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पातुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी ती वर्ग एके अवसरी उभ्या राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निग्ध येऊनी दर्शन घेऊन श्रींचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर्गस्ती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोडीत समर्थे तयांसी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंच्या करी. म्हणती जाऊनी सागर तीरी गिल्ला बांधून राहावे.
जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार, लोभमोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणांशी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बडवणी. विनेविते जोडून कर, अद्यापी स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. येशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार, तीही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत, षोडशो अध्याय गोड हा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्याच्या चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्न स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निजमातीचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी. याची पिचाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली पाहिजे पंचाक्षरी आणूनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर, यासी पिच्चाच लागले थोर माझीनी दूर नहीची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी, मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता, परितयांची चित्त दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयसी नगर कर नाना जोशी, सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांसी लावी येले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगली भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुनी, ती अर्पावाय समर्थ चरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांचे आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी आसू आले समर्थांसी, पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यांचे समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्यांप्रती मनातील खून सांगती, एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तोन सेवी उदकांना, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मंगवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेम भजन, जे करून रस्ते भरले पूर्ण एकिले आतून राणीने. सेवकांचे म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधून ते मंदिरी प्रार्थून या अनावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगीसी मिठी चरणी घातली. निजसुता ते पाहुणी आनंदले समर्थमणी, कर फिरवला मुखावरून हस्ती धरुणे उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूने समर्थ सांगते तया कानी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकूनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साळे त्यासी स्वामी वन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही, मी आजन लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयशी म्हणती आम्ही तव हृदयी, वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी स्तुत ते स्थळ सोडून त्वरित नगाराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतर्भाव खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असेच त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकूनी विनविते समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सनिग्ध आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे.
मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोललेले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून येतात ठेवी ती उडू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परितोना आला अक्कलकोटा. जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बसले स्नान करुनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती. धरणीवर अंग टाकीती. कोणासंगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी. हेतुक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापुरा. तेथे समजला समाचार परतला पावजा आत्मज. निजपुत्र मरण वार्ता एकुणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतुनी आल्या पायी बोलले काय समर्थांते. सुता आपला भक्त असन अकाली पावला का मरण. मगच मग जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लिंगिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढून बळेची मग नेले. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गौडहा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परही एक मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोरपाखरासी. अधिकारू नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रीदिन तोची चाळ मोठमोठ्यांनी ओरडती. आमुची पारेची विटे जतन करावी नीत. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागुनी. लपवणी ठेवली विटी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान न कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाल्यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता अर्धादासी झाली आरोग्य वार्ता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ दर्वे बहुत खर्चिले. श्रींच्या आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत. त्या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त कोण म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयांसी. समर्थ पुन्नश्य बाईसी बोलले त्यात तुमचे गाय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळीन सांगती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरांना सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचारीसी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करून गोसावी मुंबईची गादी जाळवावी. स्वामीसुताची आस द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशीची दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्त त्याची या. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. ए समर्थ यशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. जेवणी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी परता उपळती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सवेता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे मेहमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादापती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलली ती येसी जे बरे वाटेल आम्हासी. त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनून. टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले. एकोणे अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडलेला अनर्थ. नाना शब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ती पाहुणे काकवायसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोकपवादा कारण. एकोणी मातेची उक्ती दादा तिचं पती बोलती. एही सुखे तुच्छ गमती माते आज पासूनी.
पुत्राचे एकोणवचन उदास झाले तिचे मन. असो दाता गोसाई होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालवली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिचित प्रेम भक्त अष्टदशोध्याय गौड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वत्र पाविजे निश्चयी. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन एसी इच्छा बहुदीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धोरणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा एकोणी. सन्मुख पाहुणे तयांना आज्ञाचक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथीची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेवले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटीने समावे. उठोनिया करती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती. तेथीची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. डोके धन्यता पावलासी वारू शिता पालवणी. तेसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसे म्हणे. मग सहजची सुरभवणी अंती झासे सुखाने. हे कोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलांमने. नृसिंह सरस्वती स्वामी असूनी विप्रत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य भाऊ केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचेही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलांत अनिवार होणे बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतुनी अंतरी खड्ग दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणले अंतर. त्याचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी. तरवाडाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा ना जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परितो अभिमानी पुरुष खडगे घेऊन तैसेच. आला पडत स्वस्तानास झेंडा उभारलेला बंडाचा. त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शौरी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजन निशिदिनी करीता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणे. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतान तसे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे ना सरले. पैल तोरशोभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याचे न्यावे तो त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणे पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रति दिल्ली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. येशालेला असंख्य वर्णू जाता वाढेला ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्वत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गौड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी येतिवरा भक्तजन संताफरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन वक्ता श्रोते दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणे मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्यांते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुणी नाना यथेच्छ भोजन दे जया.
म्हणजे गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जन, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता सोजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार, तो समर्थांचा कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवया साधन, त्यांजवळी नसे परी. त्याचे देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडल्या दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविल्या. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. स्वामींचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, श्रोतगात स्वामींचे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकवत भाईक भक्त, 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त. वदलेसी स्वामीराज. आता का सध्या 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनांकारणे. संपवावा अवतारा आता, येसे मना माझी येता. जडदेह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थाने यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाली निजरूपी. षडचक्रा ते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वंतागंत, वाढेला समुद्रसा. असं स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडांना, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रत्री, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बालपण गेले, आता कोपरलीसे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकरशेठ. त्यांनी स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी शरणी भक्ती, भावार्थी पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्याय मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दलीवनांतून आले, स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, ते तिचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. त्याचे वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात त्या कथा. यशवंतराव सरदार, त्यांचे दाविला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामींचरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म संबंधग्रस्त. त्यांचे केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10व्याध्यात. ते एकता पुनीत, श्रुते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसेचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्यान माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारका भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्याचे लागला भजन चंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध, 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्याचे आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन, 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता. वंदुनिता उभयंता, ग्रंथ समाप्त
केलासे. स्वामींनी दितला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्याचे आयुराग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी बसो सरस्वती, भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारण्य ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांची रक्षावे दयाला, कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले. इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.